जराही गव्हाचं पीठ, मैदा न वापरता अगदी मऊ लुसलुशीत पोटाने खाता येईल अशी पुरणपोळी आज आपण बघणार आहोत. यामध्ये जरासुद्धा गव्हाचं पीठ किंवा मैद्याचा वापर केलेला नाही, तरीसुद्धा पुरणपोळी बघा मस्त टम्म फुलते आणि अगदी होटाने खाता येईल इतकी मऊ लुसलुशीत तयार होते. बनवण्याची पद्धत अगदी वेगळी आणि तितकीच चविष्ट लागणारी ही पुरणपोळी आज आपण बघणार आहोत. सण कोणताही असो, आपल्याकडे पुरणपोळी हमखास बनवली जाते. मग ते खापरावरचे मांडे असो, पुरणपोळी, तेलपोळी कोणतीही पोळी आपल्याकडे हमखास बनलीच जाते. आज आपण अशीच एक पोळीचा वेगळा प्रकार बघणार आहोत. मग चला बनवूया आजची ही रेसिपी. पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. सगळ्यात आधी पुरण बनवायचं आहे. त्यासाठी वाटीने मोजून घेतलं तर 1.5 वाटी आणि वजनी प्रमाणात बघाल तर 250 ग्रॅम म्हणजेच पाव किलो चण्याची डाळ घेतली. 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे. डाळ धुवून घेतल्यानंतर ती कमीत कमी अर्धा तास तरी भिजत ठेवायची. डाळ भिजत ठेवून त्यानंतर पुरण बनवलं की कितीही पुरणपोळी खा, तुम्हाला जरासुद्धा अपचन म्हणजेच ॲसिडिटीचा त्रास होणार नाही. आता लगेचच यामध्ये डाळ बुडेल इतपत पाणी घालायचं आणि अर्धा तास डाळ भिजत ठेवायची. अर्ध्या तासात डाळ व्यवस्थित भिजते आणि छान फुलते सुद्धा. आता यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आणि लगेचच डाळ कुकरमध्ये घालून घ्यायची. ज्या वाटीने आपण डाळ मोजून घेतली त्याच वाटीने यामध्ये पाणी घालायचं आहे. तर 2.5 वाटी पाणी मी घालून घेतलं. जर तुम्हाला कटाची आमटी बनवण्यासाठी जास्त पाणी हवं असेल तर थोडं जास्तीचं पाणी घालायचं. पाव चमचा हळद, 1 चमचा यामध्ये तेल घातलं. हळद घालणं अगदी ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातली तरीसुद्धा चालेल. कुकरला झाकण लावायचं. मध्यम आचेवर कुकरच्या 4 शिट्ट्या काढायच्या आहेत. 4 शिट्टीनंतर कुकर थंड होऊ द्यायचा आणि बघाल तर अगदी व्यवस्थित डाळ शिजली जाते. 4 शिट्टीमध्ये डाळ चांगली शिजते कारण ती भिजवलेली आहे. पण जर न भिजवता तुम्ही डाळ शिजवणार असाल तर कमीत कमी 5 ते 6 शिट्ट्या तरी काढायच्या आहेत. चाळणीमधून गाळून घ्या किंवा असा झाऱ्या घ्यायचा आणि लगेचच डाळ वेगळी करून मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायची. जे काही पाणी शिल्लक राहतं त्याची कटाची आमटी बनवायची. आता ही डाळ गरम आहे तोपर्यंत स्मॅशर किंवा ग्लास वाटी काहीही घेऊन पटकन मिक्स करून घ्यायचं. कारण डाळ गरम आहे तोपर्यंत ती चांगली मिक्स होते आणि पुरण करायला जास्त वेळ लागत नाही. आता हे चांगलं मिक्स करून घेतलं आणि जे पाणी शिल्लक आहे त्यामध्ये थोडीशी डाळसुद्धा ठेवायची. कटाची आमटी खायला चांगली लागते. लगेचच यामध्ये गूळ घालायचा आहे. तर ज्या वाटीने आपण डाळ मोजून घेतली त्याच वाटीने गूळ मोजून घ्यायचा आणि जेवढी डाळ तेवढाच गूळ घालायचा. 1.5 वाटी यामध्ये गूळ घालून घेतला आहे. जर तुम्हाला गूळ वापरायचा नसेल तर त्याऐवजी साखरसुद्धा घालू शकता. चांगलं मिक्स करून घेतलं की लगेचच गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आणि पुरण शिजवून घ्यायचं. गूळ जसा वितळायला लागतो तसं पुरण पातळ व्हायला लागतं. आता हे पुरण पूर्ण तयार होण्यासाठी कमीत कमी 10 मिनिटं तरी लागतात. कारण गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आणि ते सतत हलवत राहायचं, नाहीतर पुरण खालून लागलं जातं आणि त्यामुळे पुरणपोळीची चव बिघडेल. म्हणूनच पुरण सतत हलवत राहून चांगलं मिक्स करून घ्यायचं. हे पुरण तयार करण्यासाठी कमीत कमी 10 मिनिटं तरी लागतात. जसं आपण ते हलवत राहतो, शिजवतो तसं ते पुरण घट्टसर होतं. पण ते पूर्ण तयार झालं आहे की नाही हे कसं ओळखणार? तर पुरणाचा असा गोळा करून बघायचा. बघा हा घट्टसर गोळा तयार झाला म्हणजेच पुरण तयार झालं आहे. यापेक्षा जास्त वेळ शिजवायचं नाही, नाहीतर ते फार घट्टसर होईल. 1 चमचा साजूक तूप जरूर घाला, त्यामुळे पुरणपोळी पचायला हलकी होते. आता लगेचच 1 चमचा यामध्ये सुंठ आणि वेलची पावडर घातली. तुम्हाला आवडत असेल तर थोडंसं जायफळ आणि बडीशेप पावडरसुद्धा घालू शकता. चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर लगेचच गॅस बंद करायचा आहे. बरं आता हे पुरण परत एकदा तयार झालं आहे की नाही यासाठी ही वेगळी ट्रिक. यामध्ये असा चमचा घालून बघा, तो उभा राहतो, तो अजिबात पडत नाही. म्हणजे हे पुरण तयार झालं. गॅस बंद करून पुरण थंड होण्यासाठी ठेवूयात. पुरणपोळीची पारी बनवण्यासाठी जरासुद्धा गव्हाचं पीठ किंवा मैदा न वापरता ही पुरणपोळी बनवायची आहे. त्यासाठी घेतला आहे 1 वाटी रवा. अगदी बारीक रवा घ्यायचा, जाड रवा वापरायचा नाही. जर जाड असेल तर थोडासा मिक्सरवरनं फिरवून घ्या. त्यामध्ये पाव चमचा मीठ घालायचं, व्यवस्थित मिक्स करायचं. यामध्ये जरासुद्धा मैदा किंवा गव्हाचं पीठ घालायचं नाही, फक्त रवाच वापरलेला आहे. अर्धी वाटी पाणी घेऊन त्यामध्ये अगदी पाव चमचा हळद घातली. हळद घालणं अगदी ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातली तरीसुद्धा चालेल. फक्त पुरणपोळीला छान पिवळसर रंग येतो म्हणून त्यामध्ये हळद घातली. थोडं-थोडं पाणी घालून आता हा रवा भिजवून घ्यायचा.
1 वाटी रव्यासाठी अर्धी वाटी पाणी पुरेसं आहे. यापेक्षा जास्त पाणी घालून पातळ करायचं नाही. जर ते पातळ झालं तर मात्र पुरणपोळी बिघडेल, कारण आपण हे वेगळं असं भिजत सुद्धा ठेवणार आहोत. त्यामुळे पीठ अगदी परफेक्ट तयार होतं. हे थोडंसं घट्टसरच भिजवायचं आणि जास्त वेळ मळण्याची देखील गरज नाही. फक्त एकसंध हा गोळा करून घ्यायचा. बघाल तर अगदी परफेक्ट असं हे पीठ तयार झालं आहे आणि इतपत घट्टसर हवं. लगेचच मोठ्या भांड्यामध्ये घालायचं आणि त्यामध्ये मी 1 ग्लास पाणी घालून हे पीठ आपल्याला कमीत कमी 15 ते 20 मिनिटं तरी भिजत ठेवायचं आहे, जोपर्यंत आपलं पुरण तयार होतं. भिजत ठेवल्यामुळे रवा फुलतो आणि पीठ छान लवचिक होतं. त्यामुळे कितीही पुरण भरा, पुरणपोळी अजिबात फाटणार नाही. एकदम मऊ लुसलुशीत होते. आता लगेचच पुरण तयार करून घेऊया. हलकंसं कोमट असतानाच हे पुरण असं बारीक करून घ्यायचं, म्हणजे पटकन होतं. जर खूप थंड करून घेतलं तर मात्र ते पुरण करायला थोडा जास्त वेळ लागतो. पुरण यंत्रामध्ये करा, मिक्सरमध्ये करा किंवा ही सगळ्यात सोपी पद्धत. या पद्धतीने पुरण बनवणं म्हणजे जगातलं सगळ्यात सोपं काम. जराही जास्तीचा वेळ लागत नाही आणि अगदी पेढ्यासारखं मऊसूत पुरण होतं. पुरण अशाच पद्धतीने बनवून घेतलं, अगदी एकसारखं पुरण तयार होतं आणि थोडंसं घट्टसरच ठेवायचं. फार जास्त पातळसर पुरण पुरणपोळीसाठी नसतं. जर तुम्ही मांडे किंवा खापरावरची पुरणपोळी बनवत असाल, तरच पुरण हे थोडंसं पातळसर असतं. अगदी एकसारखं पेढ्यासारखं हे पुरण तर तयार झालं आणि तोपर्यंत रवाही व्यवस्थित भिजला आहे. रवा भिजत ठेवताना फार जास्त वेळ भिजवायचा नाही. जोपर्यंत आपण पुरण तयार करून घेत आहोत, तोपर्यंतच रवा भिजत ठेवायचा. अगदी 15 ते 20 मिनिटं. लगेचच काढून घ्यायचा. भिजत ठेवल्यामुळे रवा छान फुलतो, पीठ लवचिक होतं आणि पुरणपोळी अगदी परफेक्ट तयार होते. तुम्ही म्हणाल इतकं पातळ पीठ आहे, याच्या पुरणपोळ्या नक्की होतील की फाटतील? पण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. एकही पुरणपोळी फाटणार नाही, पण त्यासाठी हे पीठ व्यवस्थित मळून घेणं गरजेचं आहे. इथे मी अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे. तेल थोडं-थोडं करून यामध्ये घालायचं आणि चांगलं मळून घ्यायचं. कमीत कमी 7 ते 8 मिनिटं तरी हे चांगलं मळून घ्यायचं, म्हणजे पीठ छान असं लवचिक होतं. थोडं-थोडं तेल घालायचं आणि पुन्हा एकदा मळून घ्यायचं. जेवढं आपण हे जास्त मळू तेवढीच पुरणपोळी छान मऊसूत होते. ती जरासुद्धा फाटत नाही, कितीही पुरण भरलं तरी. त्यासाठीच तर हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. तेल पोळी बनवा, पुरणपोळी बनवा, त्यासाठी तुम्ही ही कणिक वापरू शकता. फक्त खापरावरची पुरणपोळी म्हणजे मांडे बनवताना मात्र पीठ थोडंसं सैलसर असतं. अगदी पाण्यात भिजवलेलंच पीठ वापरतात, तरच त्याचे मांडे चांगले होतात. कणिक मळून झाली की अशी ओढून बघायची. ती जरासुद्धा तुटत नाही. म्हणजे एकसंध हा गोळा तयार झाला आहे. छान मऊ लुसलुशीत. लगेचच याच्या पुरणपोळ्या बनवायच्या. आता मात्र पीठ मुरत ठेवायचं नाही. पीठ मळून झालं की लगेचच पुरणपोळ्या बनवायला घ्यायच्या. पण जर तुम्हाला वाटलंच की पीठ फारच पातळ आहे, तर यामध्ये तुम्हाला हवं तर थोडंसं गव्हाचं पीठ घालू शकता. पण तशी काही गरज नाही. फक्त रव्याच्या सुद्धा तुम्ही पुरणपोळ्या अगदी व्यवस्थित बनवू शकता. लगेचच याचे गोळे तयार करून घेतले आणि पुरणाचे सुद्धा. पुरणपोळीसाठीची ही तयारी झाली, पण लाटण्यासाठी आपण इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. जर तुम्हाला हवं असेल तर फक्त तेलावर सुद्धा तुम्ही ही पोळी लाटू शकता. न लाटता पारी बनवली आहे, पण जर तुम्हाला अशी पारी बनवायला येत नसेल, तर थोडंसं कोरडं पीठ लावून पारी बनवायची आणि लगेचच त्यामध्ये पुरण घालून घ्यायचं. पण ज्या कडा आहेत त्या व्यवस्थित बंद करून घ्यायच्या, नाहीतर पुरणपोळी फाटते. मी व्हिडिओत ज्याप्रमाणे दाखवलं आहे, त्याप्रमाणे अगदी व्यवस्थित याच्या कडा बंद करून घेतल्या, की लगेचच पुरणपोळी लाटून घ्यायची. लाटताना जर तुम्हाला तेल पोळी बनवायची असेल, तर तेलावर लाटा किंवा मग असं कोरडं पीठ घ्यायचं आणि लगेचच पोळी लाटून घ्यायची. जास्तीचं पीठ मात्र काढून टाकायचं आणि लगेचच पोळी लाटून घ्यायची. सुरुवातीला मध्यभागी आणि त्यानंतर कडेला पोळी लाटायची, म्हणजे छान एकसारखी लाटली जाते आणि पुरणही अगदी काठोकाठ पसरतं. पोळी बघा किती छान लाटली जाते, जरासुद्धा खाली चिकटलेली नाही. यासाठी जी कणिक आहे ती जर व्यवस्थित मळलेली असेल, तर कितीही पातळ पोळी लाटा, जरासुद्धा ती चिरणार नाही किंवा फाटणार सुद्धा नाही. अगदी एकसारखी पोळी तयार होते. बघाल तर एकदम पातळ मी पोळी लाटून घेतली, पण जरासुद्धा ती चिरलेली नाही किंवा पुरणसुद्धा बाहेर येत नाही. यासाठीच ही कणिक मळून घेणं गरजेचं आहे. जरासुद्धा मैदा, गव्हाचं पीठ न वापरता सुद्धा तुम्ही फक्त रव्याच्या या पुरणपोळ्या बनवू शकता आणि त्या इतक्या अप्रतिम होतात. एकदा का तुम्ही अशी पुरणपोळी बनवाल, तर नेहमी अशाच पुरणपोळ्या बनवून खाल. एका बाजूने व्यवस्थित भाजून घ्यायची आणि मग पलटवून घ्यायची. बघाल तर टम्म पुरणपोळी फुलते. जरासुद्धा फाटत नाही किंवा पुरण बाहेर येत नाही. त्यावर भरपूर साजूक तूप घालायचं. होटाने खाता येईल अशी ही पुरणपोळी तयार होते. खायलाही अप्रतिम लागते. खरं सांगू तर गव्हाचं पीठ आणि मैदा घालून जी पुरणपोळी बनवता, त्यापेक्षा कितीतरी पटीने चांगली ही पुरणपोळी तयार होते. आहे ना एकदम साधी सोपी पद्धत. व्यवस्थित कडेला पुरणपोळी भाजून घ्यायची
पुरणपोळी बघून कुणीही म्हणणार नाही, की यामध्ये आपण जरासुद्धा मैदा किंवा गव्हाचं पीठ वापरलेलं नाही. फक्त रव्याची सुद्धा तुम्ही इतकी परफेक्ट पुरणपोळी बनवू शकता. ज्या काही छोट्या-मोठ्या टिप्स आहेत त्या नक्की फॉलो करा आणि तुम्ही सुद्धा रव्याची पुरणपोळी एकदा जरूर ट्राय करा. एकदा का अशी पुरणपोळी बनवून खाऊ घालाल, तर घरचे तुमचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही. अगदी मऊसूत, होटाने खाता येईल आणि काठोकाठ यामध्ये पुरण भरलेलं आहे. अशी पुरणपोळी बनवायची असेल, तर ही रेसिपी एकदा जरूर ट्राय करा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? कमेंट्समध्ये जरूर सांगा. अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर मात्र जरूर करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत.